हॅलो स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन नंबर 4 मधील सब क्वेश्चन सोडविणार आहोत. या सब क्वेश्चन मध्ये डिटर्मिनंट दिलेले आहे. प्रत्येक डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर आपण प्रथम डिटर्मिनंट घेऊया. पहिला डिटर्मिनंट काय दिलेला आहे पहिल्या डिटर्मिनंट मध्ये? तर या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे पहिली पेयर पहा 4 3 2 7. हा सेकंड डिग्री डिटर्मिनंट आहे. आणि सेकंड डिग्री डिटर्मिनंट आपण का म्हणतो याला? कारण याच्यामध्ये 2 रो आहे आणि 2 कॉलम आहे. या डिटर्मिनंटची किंमत आपल्याला काढायची आहे, व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आणि ही व्हॅल्यू काढत असताना आपल्याला सबट्रॅक्शन ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ कोएफिशिएंट विचारात घ्यायचा. हा पहिला क्रॉस वरून खाली लेफ्ट साइडचा पहिला घेतला होता आणि दुसरा क्रॉस येईन 2 2 3 यांचा प्रॉडक्ट आणि याचं मल्टिप्लिकेशन. तर आपण पहिला क्रॉस या ठिकाणी घेऊया. 4 मल्टिप्लाइड बाय 7 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 3. आता या ठिकाणी मी कुठल्याही कोएफिशिएंटला ब्रॅकेट घेतलेले नाही. का घेतलेले नाही? कारण इथे चारही जे कोएफिशिएंट्स होते ते पॉझिटिव्ह होते. जर निगेटिव्ह असता तर आपल्याला ब्रॅकेट घ्यावा लागला असता, जेणेकरून उत्तर काढताना आपली चूक होणार नाही. इज इक्वल टू 4 7 जा 28 मायनस 2 3 जा 6. सो दॅट इज इक्वल टू 22. हे झाले पहिल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. याच पद्धतीने आपण दुसरा डिटर्मिनंट सॉल्व करूया. दुसऱ्या डिटर्मिनंट मध्ये काय दिलेलं आहे? पहिला रो आहे 5 मायनस 2 आणि दुसरा रो आहे -3 1. याला सॉल्व करूया. दॅट इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस, आता ही व्हॅल्यू बघा निगेटिव्ह आहे, म्हणून याला ब्रॅकेट मध्ये घेऊ. इन ब्रॅकेट -3 multiplied by, again in bracket, -2. So that is equal to 5 ones are 5, minus minus plus, and plus minus again minus. 3 2 the 6. So 5 minus 6 get -1. Now third determinant. Third determinant is first row 3 minus 1 and second row 1 4. Clear? So that is equal to 3 into 4 minus 1 into -1. That is equal to 3 4s are 12, minus minus plus 1 1s are 1. That is equal to 13. क्लिअर? या ठिकाणी आपला क्वेश्चन नंबर 4 पूर्ण झाला. आता आपण प्रश्न क्रमांक 5, क्वेश्चन नंबर 5 मधला सब क्वेश्चन 1 याला सोडवायला घेणार आहोत. काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये? सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स मेथड. क्रॅमर्स मेथडने आपल्याला या इक्वेशनला सॉल्व करायचं आहे. तर पहिलं इक्वेशन या ठिकाणी नोट करूया. फर्स्ट इक्वेशन इज 6x minus 3y is equal to -10 आणि 3x plus
5y minus 8 is equal to 0. या प्रत्येक इक्वेशनला आपल्याला क्रमांक द्यायचे आहे. पहिले इक्वेशन आहे हियर किंवा गिव्हन, तुम्ही हा शब्द प्रयोग करू शकता. 6x minus 3y is equal to minus 10. तर हे इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये आहे किंवा नाही बघायचं. जनरल फॉर्म मध्ये असेल तर तसंच राहू द्यायचं, नसेल तर त्याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. सेकंड इक्वेशन आहे 3x plus 5y minus 8 equal to 0. जनरल फॉर्म मध्ये नाही. इथला हा जो -8 आहे याला आपल्याला शिफ्ट करावं लागेल. तर इथे हे इक्वेशन येईल 3x plus 5y is equal to 8. इक्वेशन नंबर 2. क्लिअर. आता क्रॅमर्स रूलनं जर आपल्याला याला सॉल्व करायचं असेल तर डिटर्मिनंट फॉर्म करावं लागेल d dx and dy. Now here we have to find the values of d dx and dy. मग त्यासाठी आपण काय करतो, तर त्यासाठी या ठिकाणी हे जे कोएफिशिएंट आहे ते पहिले आपण इथे लिहून घ्यायचे. x चे कोएफिशिएंट आहे 6 आणि 3. y चे कोएफिशिएंट आहे -3 आणि +5. कॉन्स्टंट आहे -10 आणि 8. यामध्ये पहिले जे दोन कोएफिशिएंट आहे याच्या डोक्यावर वरच्या बाजूला dx लिहा, इथे dy लिहा आणि इथे d लिहा. ठीक आहे. मग आता आपल्याला पहिले d हा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. मग कसा करायचा फाइंड आउट, तर इथे d इक्वल टू डिटर्मिनंट. आता इथे पहा d च्या खाली जे नंबर आहे ते नंबर आपण ओमिट करू. मग ओमिट केल्यानंतर उरलेले जे नंबर आहे ते जसेच्या तसे इथे आपल्याला पुटअप करायचे आहे. मग पहिला रो होईल आपला 6 - 3 आणि दुसरा रो होईल आपला 3 5. इथे डिटर्मिनंट आपला पूर्ण झाला. याची व्हॅल्यू याच्या आधी आपण काढलेली व्हॅल्यू आहे. काय व्हॅल्यू येईल, 6 multiplied by 5 minus 3 multiplied by -3. So that is equal to 6 5s are 30 minus plus 3 3s are 9. That is equal to 39. क्लियर. याच्यानंतर आपल्याला सेकंड डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. आणि सेकंड डिटर्मिनंट कोणता आहे, dx. मग इथे आपल्याला dx ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर डिटर्मिनंट फॉर्मेशन कसं कराल, dx च्या खाली जो कॉलम आहे त्याला ओमिट करा. मग याला ओमिट केल्यानंतर हे दोन कॉलम आहे, या दोन कॉलम मध्ये पहिला कॉलम राईटचा लिहायचा आणि दुसरा कॉलम लेफ्टचा लिहायचा. म्हणजेच या कॉलमची जागा अदला बदल करायची. मग पहिला कॉलम इथे कोणता लिहा तुम्ही, -10 8 आणि दुसरा कॉलम लिहायचा आहे -3 आणि 5. हे फक्त dx साठीच अदला बदल करायची आहे, बाकी ठिकाणी अदला बदल करायची गरज नाही. याची व्हॅल्यू काढूया. सो
-10 multiplied by 5 minus 8 multiplied by -3, that is equal to minus 10 into 5. 10 5 is a 50, minus 50, minus minus plus 8 3 is a 24, which is equal to how much? 26, that is minus 26. Here minus 26. क्लिअर. अशाच पद्धतीने आता आपल्याला तिसऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. तिसरा डिटर्मिनंट फॉर्म करा. तिसरा डिटर्मिनंट कोणता आहे? dy. तिथे देऊ आपण dy इज इक्वल टू, आता या ठिकाणी dy चा हा आहे, याला ओमिट करा आणि बाकीचे दोन जसेच्या तसे लिहा. तर पहिला कॉलम आपला येईल 6 3 आणि दुसरा कॉलम येईल -10 8, that is equal to, याची व्हॅल्यू काढा. 6 into 8 minus 3 into -10, that is equal to 6 8 जा 48, minus minus plus 30, that is equal to 78. क्लियर. तर या झाल्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू. आता आपल्याला या ठिकाणी क्रॅमर्स रूल अप्लाय करायचा आहे. आणि क्रॅमर्स रूल जर आपल्याला अप्लाय करायचा आहे तर क्रॅमर्स रूल वरून कोण्या पद्धतीने x आणि y च्या व्हॅल्यू काढण्यात येतात ते आधी आपण इथे लिहूया. हियर बाय युजिंग क्रॅमर्स मेथड किंवा क्रॅमर्स रूल, काय पण लिहू शकतो आपण. इथे रूलही लिहू शकतो मेथडच्या ठिकाणी. काय दिलं याच्यामध्ये? x is the value of ratio dx upon d. so dx ची व्हॅल्यू किती निघाली आहे? -26 अपॉन d ची व्हॅल्यू किती आहे बघा. d ची व्हॅल्यू आहे 39, दॅट इज इक्वल टू, यामध्ये पहा कशाचा भाग जातो? 13 चा भाग जातो. 13 3 जा 13 2 जा, so that is equal to -2 upon 3. Similarly, y is equal to dy upon d, that is equal to, value of dy is 78 and value of d is 39, that is equal to 13 3 जा और 13 6 जा, पुन्हा 3 1 जा 3 2 जा, that is equal to 2 upon 1. Hence the solution of given simultaneous equation is x is equal to -2 by 3 and y is equal to 2 by 1. क्लियर. इथे आपला दुसरा प्रश्न, पाचव्या मधला पहिला प्रश्न पूर्ण झाला.
आता आपण घेऊया दुसरा प्रश्न. काय दिलाय दुसऱ्या प्रश्नामध्ये? 4m minus 2n 4m minus 2n is equal to -4. आणि दुसरं इक्वेशन आहे 4m plus 3n is equal to 16. Clear? Four m plus 3n is equal to 16. या इक्वेशनला आपल्याला याचप्रमाणे सॉल्व्ह करायचं आहे, परंतु इथे एक बघा, दोन्ही इक्वेशन हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे? जनरल फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे इथे कन्व्हर्शनची आवश्यकता नाही. इथे आपण डायरेक्ट घेऊया. हिअर 4m minus 2n is equal to -4. Equation 1. And second, 4m plus 3n is equal to 16. So equation number 2. Okay. Now we have to find the values of d, dx and dy. काय करायला सांगितलं होतं? साइडने एक उभी रेषा ओढून घ्यायची. इथे पहिले लिहायचं आपल्याला dx, इथे लिहायचं आपल्याला dy आणि इथे लिहायचं आहे d. dx च्या खाली x चे कोएफिशिएंट लिहा 4 4. dy च्या खाली n चे कोएफिशिएंट लिहा -2 3 आणि d च्या खाली कॉन्स्टंट लिहा -4 आणि 16. ठीक आहे. तर पहिले आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करूया d. d इक्वल टू d ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून d हा कॉलम ओमिट करा, उरलेले ॲज इट इज लिहा. काही इथे 4 4 -2 3. आता याची व्हॅल्यू काढा. दॅट इज इक्वल टू 4 into 3 minus 4 into, आता -2 आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून इथे ब्रॅकेटमध्ये घ्यायचं -2. दॅट इज इक्वल टू 4 3 जा 12 मायनस मायनस प्लस 4 2 जा 8. 12 प्लस 8 इज 20. याचप्रमाणे आपल्याला काढायची आहे dx ची व्हॅल्यू. dx इक्वल टू सेकंड डिटर्मिनंट घ्या. आता dx ची व्हॅल्यू काढताना काय सांगितलं की dx हा कॉलम रिमूव्ह करायचा आहे. ठीक आहे. आणि उरलेल्या दोन कॉलमचे कोएफिशिएंट आपल्याला घ्यायचे आहे, परंतु dx साठी ह्या कोएफिशिएंटची अदलाबदल. इथले कोएफिशिएंट इथे जातील आणि इथले कोएफिशिएंट इथे येतील. म्हणजे काय होईल? पहिले कोणते कोएफिशिएंट लिहायचे? 4 16 4 16 आणि नंतरच्या याच्यात तुम्हाला कोएफिशिएंट लिहायचे आहे -2 आणि 3. याची व्हॅल्यू काढा. दॅट इज इक्वल टू, निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर ब्रॅकेट अवश्य करायचा. -4 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 16 multiplied by -2. That is equal to 4 3 are 12 minus 12 minus minus plus 16 2 are 32. So that is equal to 20. Now third dy.
डीवाय या डिटर्मिनंटचे व्हॅल्यू काढताना कोणत्या व्हॅल्यू तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल, ओमिट करावं लागेल? डीवाय कॉलमच्या व्हॅल्यू ओमिट करा, बाकीच्या ॲज इट इज लिहा. काही नाही, ते 4 4 -4 16 याची व्हॅल्यू काढा. 4 × 16 minus 4 × -4, that is equal to 16 4 जा 64, minus minus plus 4 4 जा 36, no, 4 4 जा 16. So here plus 4 4 जा 16, so that is equal to 64 plus 6 70 plus 1 8 10, that is 80. क्लियर? आता आपल्याला क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. काय दिलं आहे क्रॅमर्स रूल मध्ये? नाव by using Cramer's rule. So x is equal to dx upon d, that is equal to dx ची व्हॅल्यू किती काढली आपण? 20. d ची व्हॅल्यू पण आहे 20, so that is equal to 21 जा 20, 21 जा 20, that is 1. And value of y is dy upon d, that is equal to dy is 80 and d is 20, 21 the 24 the, so value is 4. So hence the solution of given simultaneous equation is x is equal to 1 and y is equal to 4. आणि इथे आपला सेकंड क्वेश्चन पूर्ण होतो. आता आपण यामधलाच तिसरा प्रश्न विचारात घेऊ. काय दिलेला आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला? थर्ड क्वेश्चन. याच्यात दिलेले आहे इक्वेशन 3x - 2y 3x - 2y is equal to 5/2 is equal to 5/2 आणि सेकंड इक्वेशन आहे 1/3x plus 3y is equal to -4/3. क्लियर? आता दिलेले हे जे इक्वेशन्स आहे हे इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये नाही, कारण या ठिकाणी बघा डिनॉमिनेटर मध्ये नंबर आहे, याला पहिले आपल्याला कॅन्सल करावं लागेल. तर पहिलं इक्वेशन आहे हियर 3x - 2y is equal to 5/2. या ठिकाणी 2 हा फक्त एकाच ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये, म्हणून याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याचा पण 1 आहे, याचा 2 आहे. 1 1 2 चा एलसीएम घेतला तर 2 येईल, आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी जसं याचा डिनॉमिनेटर 1, 2y चा डिनॉमिनेटर 1 आणि 5 चा डिनॉमिनेटर 2. ठीक आहे. मग एलसीएम जर घेतला तर तिघाचा जर आपण प्रॉडक्ट करतोय 1 1 जा 1 2 जा 2, आणि म्हणून इथे आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग बाय 2. मग 2 ने मल्टिपल केलं तर काय होईल?
2 3 जा 6x minus 2 2 जा 4y is equal to 2 cancel होईल 5. हे झालं आपलं इक्वेशन 1. क्लिअर. ऑल्सो सेकंड मध्ये काय दिलेलं आहे 1/3x plus 3y is equal to -4/3. या ठिकाणी पहा पहिल्या डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे, दुसऱ्यामध्ये 1 आहे, तिसऱ्यामध्ये 3 आहे. आता या दोन्ही नंबर सारखे आहे म्हणून याचा एलसीएम होईल 3 आणि 1 आणि 3 चा याचा प्रॉडक्ट 3 1 जा 3 म्हणजे याचा एलसीएम किती येते 3. म्हणून इथे आपण 3 ने मल्टिपल करूया. मल्टिप्लाइंग बाय 3. मग 3 ने मल्टिपल केलं तर हा 3 कॅन्सल होईल. इथे येईल x प्लस 3 3 जा 9y. इथे 3 3 कॅन्सल होईल. इथे राहील -4. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. क्लिअर. आता आपल्याला व्हॅल्यू काय काढायची आहे डी dx आणि dy. सो वी हॅव टू फाइंड the values of d dx and dy. क्लिअर. मग आता या व्हॅल्यू आपण कशा काढत होतो तर इथे आपण dx लिहायचं, इथे dy आणि इथे d साईडला घ्यायचं. dx च्या खाली x चे कोएफिशिएंट लिहा. x चे कोएफिशिएंट पहिल्या इक्वेशन मध्ये 6 आणि दुसऱ्यामध्ये 1. इथे लिहू आपण 6 1. y चे कोएफिशिएंट पहा -4 9. इथे लिहिणार आपण -4 9 आणि कॉन्स्टंट पहा 5 आणि -4. 5 आणि -4. क्लिअर. आता या ठिकाणी डी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी डिटर्मिनंट फॉर्म करा. कोणता डिटर्मिनंट राहील काय सांगितलं होतं डी ची व्हॅल्यू काढायची आहे तर डी चा कॉलम ओमिट करा, उरलेले ॲज इट इज लिहा. म्हणजे इथे काही नंबर मध्ये 6 1 -4 9. क्लिअर. डिटर्मिनंट पूर्ण झालं. याची व्हॅल्यू काढूया 6 × 9 minus 1 × -4. So that is equal to 6 9 जा 54 minus minus plus 4 1 जा 4 that is equal to 58. Similarly now here we have to find the value of dx. dx ची व्हॅल्यू काढायची आहे. डिटर्मिनंट फॉर्म करा. dx साठी काय सांगितलं होतं dx चा कॉलम जो आहे तो ओमिट करा आणि उरलेले जे दोन आहे यांची अदलाबदल करा. म्हणजे 5 - 4 पहिले येईल 5 - 4 आणि -4 9 नंतर येईल. इथे डिटर्मिनंट क्लोज झाला. सो विच इज इक्वल टू 5 × 9 minus -4 × -4. So that is equal to 45 minus minus plus 16. So that is equal to 5 plus 6 11 1 carry 1 2 2 plus 4 6 61. After then we have to find the value of dy. That is equal to dy ची व्हॅल्यू कशी करा dy चा कॉलम जो आहे तो ओमिट करा. ती येईल 6 1 ती -4 नो 5 -4 आणि इथे -4 च्या जागी येईल 5 कारण dy ला आपण काढल्यानंतर 5 -4 that is equal to 6 × -4 minus 1 × 5 that is equal to
6 4 जा 24 minus 24 minus 5 that is equal to minus 29. Clear? या ठिकाणी एका व्हॅल्यूमध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे बघा. dx ची व्हॅल्यू 5 into 9 आपण घेतले minus -4 into -4 that is 5 9 जा 45 क्लिअर. मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस इथं आपल्याला पाहिजे -16 म्हणून इथे आपण मायनस करूया. दॅट इज इक्वल टू 9 5 जा 45 minus 16. सो 15 मधून 6 गेले 9 येईल त्या ठिकाणी. नाईन आणि 4 मधून 2 गेले 2 दॅट इज इथे आन्सर इन 29. क्लिअर? बाय युजिंग क्रॅमर्स रूल काय म्हटलं आहे? बाय युजिंग क्रॅमर्स रूल. So x is equal to dx upon d. So that is equal to 29 upon 58. 29 1 जा 29 2 जा that is equal to 1 by 2, and y is equal to dy upon d that is equal to minus 29 upon 58 that is equal to 29 1 जा 29 2 जा that is equal to minus 1 by 2, and hence our solution is hence the solution of the given simultaneous equation is x is equal to 1 by 2 and y is equal to minus 1 by 2. इथे आपला हा प्रश्न. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 4. काय दिलाय क्वेश्चन नंबर 4 मध्ये? 7x plus 3y 7x plus 3y is equal to 15 आणि 12y minus 5x is equal to 39. क्लियर? नेहमीप्रमाणे इक्वेशनला आपण नंबरिंग करूया. हिअर so 7x plus 3y is equal to 15, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आहे याच्या फॉर्ममध्ये आहे आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये. आता सेकंड इक्वेशन बघा 12y minus 5x is 39. x ची टर्म आधी घ्यायची y ची नंतर घ्यायची. सो दॅट इज काय होईल minus 5x plus 12y
इज इक्वल टू 39. आपण इक्वल साईनच्या पलीकडे नेलं नाही म्हणून इथे साईन बदल होणार नाही, जे साईन आहे ते ॲज इट इज राहते. सो वी हॅव टू फाइंड the values of d, dx and dy. So now first find the value of d. d is equal to डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट फॉर्म करण्यासाठी इकडे रफमध्ये आपण काय करत होतो, रफमध्ये आपण इथे लिहित होतो dx dy d. dx च्या खाली x चे कोएफिशियंट 7 minus 5, dy च्या खाली y चे कोएफिशियंट 3 12 आणि d च्या खाली कॉन्स्टंट किती 15 आणि 39. क्लियर. तर डी साठी डी चा जो कॉलम आहे त्याला ओमिट करा, उरलेले ॲज इट इज लिहा. इथे येईल 7 minus 5, दुसऱ्या कॉलम मध्ये येईल 3 12. डिटर्मिनंट फॉर्म झाला, दॅट इज इक्वल टू याची व्हॅल्यू काढा 7 into 12 minus 5 into 3, that is equal to 12 7 is 84 minus plus 5 3 is 15, so that is equal to 99. Also now we have to find the value of dx. So dx is equal to determinant x ला सोडा, यांच्या जागा बदला. 15 39 आधी येईन 15 39 आणि इथे राहील 3 12, that is equal to cross multiplication 15 into 12 minus 39 into 3, that is equal to 15 to the 33 0 carry 30. Clear. 15 1 the 15 plus 13, 15 to the 30 carry 3 18, 180 minus 39 3 the 117. Clear. 3 9 the 17 7 carry 1, 3 3 the 9, 3 9 the 27 7 carry 2, 3 the 9. So that is equal to how much? 18. 17 plus 3 20, 20 60, that is 63 minus 63. करून बघायचं इकडे 180 117. क्लिअर. 10 मधून 7 3, 8 मधून 2 6 0. हा नंबर याचा साईन पॉझिटिव्ह आहे, याचा साईन निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह मोठा आहे म्हणजे इथे पॉझिटिव्ह साईन येणार, निगेटिव्ह साईन येणार नाही, लक्षात ठेवायचं. Similarly, we want to find the value of now dy. Form the determinant. Clear. D चा column omit करा, बाकी as it is 7 minus 5 आणि 15 39. So that is equal to 7 into 39 minus in bracket minus 5 into 15. So that is equal to किती होईल 7 9 जा 63, 63 3 carry 6, 7 3 जा 21, 21 plus 6 27 minus plus 15 5 जा 75. So that is equal to 5 plus 3 8, 7 plus 7 14, 4 carry 1, 2 plus 1 3. Clear.
Now by using Cramer's rule, by using Cramer's rule. So काय दिलं Cramer's rule मध्ये x equal to dx upon d, that is dx किती आहे 63, d किती आहे 99, तीनचा भाग जाते, सातचा नाही जात, तीनचा दिलं तर काय मिळते 3 3 जा 3 3 जा 3 2 जा 3 1 जा, पुन्हा 3 जा जाते, 3 11 जा 3 7 जा, so that is equal to 7 upon 11. So y is equal to dy upon d, that is equal to dy ची व्हॅल्यू आहे 348 आणि d ची व्हॅल्यू आहे 99. 8 4 12 3 15, तीनचा भाग दोन्ही मध्ये जाते, 3 1 जा 3 3 1 जा 3 3 6 जा 18 3 3 जा 9 3 3 जा 9, आता जात नाही भाग म्हणून आपण याला असंच राहू देऊ 116 अपॉन 33, आणि या ठिकाणी आपल्याला hence है ना the solution of the given simultaneous equation is x is equal to 7 upon 11 and y is equal to 116 upon 30. इथे हा प्रश्न आपला कंप्लीट झाला. आता आपण बघूया नंतरचा प्रश्न. आता आपण सुरू करूया एक्झाम्पल नंबर 5. काय दिला एक्झाम्पल नंबर 5? here x plus y minus 8 upon 2 is equal to x plus 2y minus 14 upon 3 is equal to 3x minus y upon 4. चला हिअर जे दिलेलं आहे ते आधी नोट करा. काय दिलं आहे x plus y minus 8 upon 2 that is equal to x plus 2y minus 14 upon 3 that is equal to 3x minus y upon 4. तर या इक्वेशन मध्ये तीन रेशो फॉर्मेशन आहे. याच्यापासून आपल्याला दोन इक्वेशन तयार करायची आहे. आता दोन इक्वेशन तयार करत असताना पहिला रेशो आणि उरलेले जे दोन रेशो आहे याच्यामध्ये सिम्पलेस्ट रेशो कोणता वाटतो आपल्याला? हा थर्ड. पहिला आणि थर्ड, दुसरा आणि थर्ड असे इक्विलिब्रियम मध्ये आपल्याला सारखेपणामध्ये हे दोन रेशो दाखवायचे जेणेकरून दोन इक्वेशन आपल्याला तयार करता येईल. सो कन्सिडर. काय कन्सिडर करायला सांगितलं मी? पहिला रेशो आणि तिसरा. काय बिन इथे x plus y minus 8 upon 2 is equal to 3x minus y upon 4. क्लिअर? आता या ठिकाणी बघा 2 आणि 4 मध्ये भाग जाते, म्हणजे इथे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये इथूनच सुरुवात होते. बघा 2 1 जा 2,
टू जा 4. डिनॉमिनेटर मध्ये किंवा न्यूमरेटर मध्ये ते भाग तोडता येते. आता इथे सरळ घ्यायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येणार इथे सांगा? 2 इंटू x plus y minus 8 is equal to 1 into 3x minus y. Remove the bracket. So 2x plus 2y minus 16 is equal to 3x minus y. आता x आणि y च्या टर्म इकडे शिफ्ट करू आणि 16 ला तिकडे घेऊन जाऊ. So 2x plus 2y 3 ला शिफ्ट केलं minus 3x, y ला शिफ्ट केलं प्लस y, 16 ला शिफ्ट केलं 16. So that is 2x minus 3x is minus x plus 2 plus y is plus 3y is equal to 16. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. Also आता सेकंड रेशियो x plus 2y minus 14 upon 3, that is equal to simplest formation 3x minus y upon 4. इथे भाग जात नाही, सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी याचा आन्सर सहज काढता येईल. काही नाही, इथे 4 इंटू x प्लस 2y minus 14 is equal to 3 into 3x minus y. So 4 into, that is 4x plus 8y minus 14 4 जा 56. That is equal to 3 3 जा 9x minus 3y. दोन्ही टर्म शिफ्ट करा, नंबर तिकडे न्या. काय होईल? 4x plus 8y minus 9x plus 3y is equal to 56. 4x minus 9x, that is equal to minus 5x plus 11y is equal to 56. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. So we have to find the values of d, dx and dy. मग या व्हॅल्यू काढण्यासाठी आपण इकडे साईडना मध्ये काय करायचं? इथे dx लिहा, इथे dy लिहा, इथे d लिहा. आता x चे कोएफिशियंट पहा. इक्वेशन 1 मध्ये x चे कोएफिशियंट या ठिकाणी आहे -1. इक्वेशन 2 मध्ये आहे -5. y चे कोएफिशियंट 3. या ठिकाणी किती आहे? 11. कॉन्स्टंट किती आहे? 16. आणि या ठिकाणी आहे 56. आता इथे आपल्याला जर d काढायचा आहे तर आपण काय करतो? डिटर्मिनंट फॉर्म करा. d इज इक्वल टू, इथे d चा जो कॉलम आहे त्याला ओमिट करा, उरलेले जसेच्या तसे लिहा. काइन -1 -5 3 11, that is equal to, व्हॅल्यू काढूया याची. -1 into 11 minus -5 into 3. So that is equal to -11 minus minus plus 3 5 जा 15 plus 15. So answer is 4. Similarly dx. dx च्या डिटर्मिनंट साठी आपण काय करतो? dx चा जो कॉलम आहे त्याला ओमिट करायचा आणि उरलेले लिहून टाकायचे. काय होईल? आणि लिहित असताना अदला बदल.
1656 इथे येईल, 16 इथे येईल 56 आणि 311, 311. So that is equal to 16 into 11 minus 56 into 3. That is equal to 16 1 the 16, 6 carry 1, 16 1 the 16 plus 1, 17, minus 3 6 the 18, 8 carry 1, 3 5 the 15 plus 1, 16. That is equal to 8. Now third value is dy. So form the determinant. dy चा column omit करा, बाकी as it is. -1, -5, 16, 56. That is equal to -1 multiplied by 56 minus -5 multiplied by 16. That is equal to 56 on the 56 minus 56. Here minus minus plus 16 5 the 80. So that is equal to 4 60 20, that is 24. Clear? Now by using Cramer's rule. By using Cramer's rule. So x is dx upon d, that is equal to 8 upon किती आहे d ची व्हॅल्यू 4. 8 upon 4 that is equal to 4 1 the 4 2 the, that is 2 upon 1 is 2, and y is equal to dy upon d, that is equal to dy ची व्हॅल्यू किती आहे 24 upon 4, 4 1 the 4 6 the, that is 6 upon 1, that is 6. Hence the solution of the given simultaneous equation is x is equal to 2 and y is equal to 6. आणि इथे आपला हा प्रश्न कंप्लीट होतो. आता आपण प्रश्न क्रमांक 6 ला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 6 चा पहिला सब क्वेश्चन कोणता आहे? पहिला सब क्वेश्चन 2 upon x plus 2 upon 3y is equal to 1/6. दूसरा क्वेश्चन आहे 3 upon x plus 2 upon y equal to 0. इथून आपण याला सॉल्व करू. सोल्युशन. तर सर्वप्रथम पहिले इक्वेशन विचारात घेऊया. तर सर्वप्रथम आपण पहिले या इक्वेशनला जनरल फॉर्म मध्ये आणण्यासाठी लिहूया. त्यामधलं पहिलं इक्वेशन आहे consider 2 upon x plus 2 upon 3y is equal to 1 upon 6. So that is 2 into 1 upon x plus 2 upon 3
into 1 upon y is equal to 1 upon 6. आता 1 upon x आणि 1 upon y ला आपण सबस्टिट्यूट देऊ. Substitute m for 1 upon x and n for 1 upon y. We get twice m plus 2 upon 3 n is equal to 1 upon 6. आता डिनॉमिनेटर मधले नंबर आपल्याला नाहीसे करायचे आहे. तर डिनॉमिनेटर मध्ये इथे 3 आहे, इथे 6 आहे. 3 चा 6 मध्ये भाग जाते म्हणजे एलसीएम झाला 6, म्हणून या एलसीएम ने इक्वेशनला मल्टिपल करायचं. मल्टिप्लाइंग बाय 6. तर इथे 6 ने जर मल्टिपल आपण करतो आहे तर काय येईल इथे 6 टू जा 12m प्लस 3 टू जा 6 2 टू जा 4 4n इज इक्वल टू 1. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. लक्षात. अशाच पद्धतीने आता सेकंड इक्वेशन आपण कन्सिडर करू. काय दिलेलं आहे सेकंड इक्वेशन मध्ये ऑल्सो सेकंड इक्वेशन आहे 3 अपॉन x प्लस 2 अपॉन y इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग आता x आणि y ला आपण सेपरेट करू. दॅट इज 3 इंटू 1 अपॉन x प्लस 2 इंटू 1 upon y is equal to 0. So that is 3m plus 2n is equal to 0. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता या दोन इक्वेशनला आपण सॉल्व करायचं आहे. सॉल्व करण्यासाठी आपल्याजवळ 4 मेथड आहे. पैकी पहिली मेथड आहे सबस्टिट्यूटिंग, दुसरी मेथड आहे इलिमिनेटिंग, तिसरी मेथड आहे ग्राफिकल आणि चौथी मेथड आहे डिटर्मिनंट. तर आपल्याला जी सोयीस्कर वाटते किंवा सोपी वाटते ती मेथड आपण या ठिकाणी अप्लाय करूया. समजा आपण या ठिकाणी इलिमिनेशन मेथड अप्लाय केली तर इथे बघा 12m आहे आणि इथे किती आहे 3m. आता कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे आपल्याला कोइफिशियंट इक्वल करायचे असतात इलिमिनेशन मेथडमध्ये. 3 चा 12 मध्ये भाग जातो, म्हणून ह्या 3 ला जर आपण 4 ने मल्टिपल केलं तर इथे 12 येते. म्हणजे इथे आपल्याला आपला वेळही वाचू शकतो आणि स्टेपही वाचू शकतात. इक्वेशन 2 ला जर आपण 4 ने मल्टिपल केलं तर इथे 12 येऊ शकते. म्हणून इथे आपण इक्वेशन 3 ला पुन्हा आपण रिराईट करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 4. काय होईल 4 ने मल्टिपल केलं 4 3 जा 12m प्लस 4 2 जा 8n इज इक्वल टू 0. से इक्वेशन नंबर 3 झाला. तर इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 याचे m चे जे कोइफिशियंट आहे सारखे आहे आणि म्हणून काय करायचं इक्वेशन 3 ला 1 मधून सबट्रॅक्ट करून टाकायचं. Subtracting
equation 3 from equation 1. काय होईल 12m plus 4n is equal to 1. Then 12m plus 8n is equal to 0. इथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे आणि सबट्रॅक्शन करत असताना खालच्या ज्या टर्म आहे त्यांचे साईन चेंज होतात. झिरोला साईन नसते म्हणून देणार नाही आपण. 12m मायनस 12m कॅन्सल, प्लस 4 आणि मायनस 8 दॅट इज मायनस 4n is equal to 1. So that is minus 4n is equal to 1. So n is equal to 1 by minus 4. So n is equal to minus 1 by 4. इथे आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली यांची. ही यांची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 किंवा 3 मध्ये पुटअप करू शकतो किंवा 2 मध्ये पुटअप केली तरी चालते. तर आपण या व्हॅल्यूला पुटअप करू इक्वेशन नंबर 3 मध्ये. ठीक आहे. सो put n is equal to minus 1 by 4 in equation 3. इक्वेशन 3 लिहा. काय दिला इक्वेशन 3 मध्ये? इक्वेशन 3 काय आहे? 12m प्लस 8n इक्वल टू 0. 12m प्लस 8n equal to 0. So 12m plus 8 in bracket minus 1 by 4 is equal to 0. 4 1 are 4, 4 2 are 8. So 12m plus minus minus 2 1 are 2 equal to 0. So 12m is equal to minus 2 la shift kara 2. So m is equal to 2 upon 12. 2 1 are 2. 2 6 are 12. So m is equal to 1 by 6. आता दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या एम आणि एनच्या. आता या व्हॅल्यू मिळाल्या म्हणून काही आपलं सोल्युशन निघालं असं नाही आहे. आपलं इक्वेशन होतं एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये, म्हणून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला काढाव्या लागतील. इथे लिहू आपण रिसबस्टिट्यूट. रिसबस्टिट्यूट काय सबस्टिट्यूट करायचं? एक्स फॉर 1 अपॉन एम किंवा एक्स फॉर resubstituting the value of m and n. क्लियर? काय होतं? m is equal to 1 upon x and n is equal to 1 upon y. Therefore m ची व्हॅल्यू किती निघाली? 1 upon 6 is equal to 1 upon x आणि n ची व्हॅल्यू किती काढली आपण? minus 1 upon 4 is equal to 1 upon y. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. पहिला क्रॉस तो घ्या ज्याच्यामध्ये व्हेरिएबल येईल. तर पहिला क्रॉस आपण हा घेऊ. सो x is equal to 6 and y is equal to minus 4. It's a hence the solution of given
simultaneous equation is x is equal to 6 and y is equal to -4 आणि इथे आपलं पहिलं इक्वेशन सॉल्व झालेलं आहे.